दैव देतं नि कर्म नेतं. एक व्यापारी होता. तो खूप श्रीमंत होता, परंतु त्याला व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे त्याच्याजवळ आता काहीही पैसे राहिले नाहीत. तो निर्धन झाला. घरात काहीही खायला सुद्धा उरले नाही. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, तुम्ही राजाकडे जा आणि काहीतरी मागून घ्या, मदत घ्या. व्यापाऱ्याला ते आवडले नाही, पण करतो काय, उपासमार सहन होत नव्हती. तेव्हा तो राजाकडे गेला. राजवाड्यात याचकांची रांगच लागलेली होती. ते पाहून त्या व्यापाऱ्याला फार खंत वाटली. राजाने आपल्याला ओळखले नाही तर बरे होईल असे त्याला वाटले. त्याची पाळी आली तेव्हा तो राजाकडे गेला. राजांनी त्याला ओळखले. व्यापाऱ्याला ओशाळपणा वाटू नये म्हणून त्याने त्याला जवळ बसवून घेतले. बाकीचे याचक गेल्यावर राजा त्याला म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करू? व्यापाऱ्याने आपली हकीकत सांगितली. तेव्हा राजाने त्याला ओशाळपणा वाटू नये म्हणून आत जाऊन एक कलिंगड पोखरले, त्यात मोहरा घातल्या आणि ते व्यापाऱ्याला देऊन राजा म्हणाला, हे घरी घेऊन जा, थंड वाटेल. राजांनी एका कलिंगडावर भागवले म्हणून व्यापाऱ्याला वाईट वाटलं, पण ते घेऊन तो घरी चालला. इतक्यात त्याला काही वाटसरू दिसली. त्यांना तहान लागली होती. व्यापाऱ्याने ते कलिंगड त्यांना दिले आणि रिकाम्या हातानेच घरी परतला. काही दिवसांनी बायकोने त्याला परत राजाकडे पाठवले. राजांनी विचारले, मागच्या कलिंगडाचं काय केलं? व्यापारी म्हणाला, वाटसरूंना दिले. राजाने दुसरे कलिंगड तसेच मोहरा भरून दिले आणि म्हणाला, घरी नेऊन मुलांना खाऊ घाल. पण वाटेत व्यापाऱ्याला एक भिकारी भेटला. त्याला त्याची दया आली आणि त्याने ते कलिंगड भिकाऱ्याला दिले. रिकाम्या हाताने घरी गेला. मग बायकोने त्याला तिसऱ्यांदा राजाकडे पाठवले. राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, कलिंगडाचं काय केलं? तर त्याने सांगितले की मी ते भिकाऱ्याला दिले. राजाने कपाळावर हात मारला आणि म्हणाला, अरे, त्या कलिंगडाच्या आत मोहरा होत्या. आता तुला रत्नांनी भरलेलं कलिंगड देतो. ते घरी ने आणि व्यापार सुरू कर. ते कलिंगड घेऊन व्यापारी आनंदाने घरी निघाला. पण वाटेत नदी होती. ती ओलांडताना त्याचा पाय घसरला आणि कलिंगड पाण्यात बुडाले आणि दिसेनासे झाले. नशीब बदलायचे तेव्हा बदलेल, परंतु आता कष्ट करूनच जगायचे असे त्यांनी ठरवले व कष्ट करून दिवस काढू लागला. धन्यवाद.